पुणे, बार्शी, वैराग, वाखरीच्या यशानंतर पंढरपूरमध्ये निसर्गरम्य ठिकाणी आपल्या सेवेत बाबर आणि गुंडा पाटील बंधू निर्मित सागर डेव्हलपर्स घेऊन येत आहेत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प चंद्रछाया पार्क. तुमच्या स्वप्नातील हक्काचे घर आता साकारेल पंढरपुरात. चंद्रछाया पार्कच्या माध्यमातून जिथे लवकरच नगरपालिकेचा डीपी रोड उपलब्ध होणार आहे. याशिवाय 40 फूट कॉन्क्रीट रोड, अंडरग्राउंड ड्रेनेज, डी मार्ट पासून हाकेच्या अंतरावर कंपाऊंड युक्त क्षेत्र, स्ट्रीट लाईटची ही सोय, प्रशस्त जागा आणि थंड हवेचे ठिकाण, स्वतंत्र पाणी कनेक्शन, तसेच बगीचा, ओपन जिम आणि वॉकिंग ट्रॅक अशा नानाविध सुविधांनी युक्त सागर डेव्हलपर्स यांचे चंद्रछाया पार्क. पत्ता चंद्रछाया पार्क, चंद्रभागा बस स्थानकासमोर, जुना अकलूज बायपास रोड, पंढरपूर. बुकिंगसाठी संपर्क 97630 37257, 7057 8158 33, 94200 93953 आणि 9850 666 132. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. बरोबर युवराज शहाजीराजे हे तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराज व शाहू महाराज यांना पुष्पहार अर्पण करीत आहेत. छत्रपती संभाजीराजे यांनी महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात होणार अशी घोषणा आज तुळजापूर येथे केली आहे. या संघटनेमार्फत संपूर्ण राज्यात दौरे करणार असून जनतेच्या समस्या जाणून त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. राज्यातील प्रस्थापितांना धक्का देण्यासाठी व समाजातील कामगार, शेतकरी आदी दुर्लक्षित घटकांसाठी स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून पुढील काळात राज्यभर दौरे काढून आवाज उठवणार असल्याचे त्यांनी तुळजापूर येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना सांगितले. ठीक. आई तुळजाभवानी ना दंडवत. माझं मनोगत सुरू करायच्या अगोदर शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ माँसाहेब, स्वराज्यवीर, स्वातंत्र्यवीर, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांना अभिवादन करून आज स्वराज्याच्या अधिकृत कार्यक्रमासाठी इथं आवर्जून इथं उपस्थित असलेले महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून इथं स्वराज्याला ताकद देण्यासाठी आलेले हे सर्व शिवभक्त, ज्यांनी या कार्यक्रमासाठी, हा कार्यक्रम नव्हता, हा नुसतं लोगोचं उद्घाटन होतं म्हणून मी आलो होतो, पण ज्यांनी परिश्रम घेतले ते महेश गवळी असेल, आबा कापसे असतील, आप्पासाहेब कुडेकर असतील, गंगाधर काळकुटे असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, स्वराज्याचे सर्व घटक असतील, या सगळ्यांचा मी प्रथमतः मनापासून आभार व्यक्त करतो. 2-2.5 महिन्याच्या अगोदर मी तुळजापूरला आलो होतो आणि तुळजापूरला आल्यानंतर ज्या करवीर छत्रपतींच्याकडून आज नाही 350 वर्षापासून पहिला नैवेद्य, पहिला अभिषेक, देवीच्या वर जे फूल अर्पण करतो, देवीला झोपण्यासाठी पलंग असेल, हे करवीर छत्रपतींच्याकडनं दिलं जातं.
आणि मी मोठा नाही हे घरानं मोठं आहे. आणि मी इथं आल्यानंतर काय इथं घडलंय सर्वांना कल्पना आहे, त्याच्यावर मला आता खोल जायचं नाहीये. पण मला तुळजापुराकांचं मनापासून आभार व्यक्त करायचंय. काय या छत्रपती घराण्याची ताकद आहे, संभाजी छत्रपती नाही, छत्रपती घराण्याची काय ताकद आहे हे त्यांनी महाराष्ट्राला दाखवून दिलं. आणि त्यावेळीचे तत्कालीन मुख्यमंत्री यांनी मला फोन करून सांगितलं ही आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. हे मला नाही दिलगिरी व्यक्त केली, या तुळजापूरच्या शिवाजी महाराजांच्या प्रेम करणाऱ्या सगळ्या शिवभक्तांना केली. म्हणून जो काही विषय आता झालाय माझ्यासाठी तो आता विषय बंद आहे, क्लोज्ड. पण त्याच्यावर आपण आता चर्चा करायची सुद्धा गरज नाही. एवढ्या मोठ्या संख्येने इथं आज शिवभक्त इथं उपस्थित आहेत, स्वराज्याला ताकद देण्यासाठी तो उपस्थित आहेत. पण माझ्याकडे काय आहे? आमच्याकडे प्रस्थापित लोकांसारखा तर एवढा पैसा नाहीये किंवा बॅगा भरून पैसा ठेवलाय आमच्याकडे असं सुद्धा नाहीये. आमच्याकडं लोकांना इथं आणण्यासाठी सुद्धा पैसा नाहीये. एवढे महाराष्ट्रातून कुठनं लोक कसे आलेत, स्वतः कॉन्ट्रीब्युशन काढून आलेले आहेत. तुळजा भवानीच्या ना स्मरण सांगतो, या पूर्ण दौऱ्यात मी माझ्या पीएला सुद्धा 1 रुपया दिला नाही. त्यांनी स्वतःची कॉन्ट्रीब्युशन काढून आलेत 800 रुपये. मला माहित नाहीये उद्या कसं होणार आहे, काय होणार आहे. स्वराज्य स्थापन झाल्यानंतर या प्रस्थापितांच्या विरोधात कसा लढा उभा करायचा हे मला कल्पना नाहीये. मला एवढंच माहित आहे, मला इतकंच माहित आहे की जे शिवाजी महाराजांनी क्रांती घडवली, ज्या क्रांती दिनानिमित्त आज आपण कार्यक्रम घेतोय, अन्यायाच्या विरोधात लढा उभा करण्यासाठी हा क्रांती दिन दिवस आहे. आणि म्हणून स्वराज्यात जर क्रांती घडवायची असेल तर सामान्य माणसाची क्रांती घडू शकतो. मी नाही घडवणार, मी तुमचा आवाज उठवणार. अन्यायाच्या विरोधात लढा. जो स्वराज्यात ज्या शिवाजी महाराजांनी त्या विस्थापित लोकांना ताकद दिली, शिवाजी महाराजांनी जागीरदार सरदार जे प्रस्थापित लावी ते लोक त्याला ताकद दिली नाही, पण आपल्या मावळ्यांना ताकद दिली, आपल्या शेतकऱ्यांना ताकद दिली. आणि ती ताकद परत एकदा या स्वराज्याच्या माध्यमातून आपल्या सर्वांना द्यायची, म्हणून मी आज तुमच्या समोर आलोय. कोणतरी म्हणेल एकदमच हे कुठनं टपकलेत, कोणतरी म्हणेल अरे शिवाजी महाराजांचे नुसते वंशज आहेत, शाहूंचे वंशज आहेत म्हणून आलेत. पण मला आज परत एकदा सांगायचंय, मी माझा नवीन राजवाडा, तो राजवैभव हे 20 वर्षापासून सोडून टाकलेलं आहे. मी माझ्या स्वतःच्या राजवाड्यात 5 दिवसापेक्षा वर राहत नाही महिन्यात. पूर्ण महाराष्ट्र शिवशाहू दौऱ्याच्या माध्यमातून पिंचून काढला. महाराष्ट्राला एकत्र करण्यासाठी माझा प्रयत्न होता. ज्या शिवाजी महाराजांनी 18 पगड जात 12 बलुतेदारांना स्वराज्य निर्माण केलं, ज्या शाहू महाराजांनी बहुजन समाजाला एकसंघ केलं. पहिलं आरक्षण जर कोणी दिलं असतं तर राजाजी छत्रपती शाहू महाराजांनी 50% आरक्षण कबीर संस्थांमध्ये दिलं. या बहुजन समाजाला एकत्र कसं आणायचं हा माझा दृष्टिकोन होता. पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलं. पिंजून काढत असताना सामान्य रेतला जाऊन भेटलो, सामान्यातल्या माणसांना भेटलो, सामान्य शिवभक्तांना भेटलो. आणि सगळ्यांची इच्छा त्यावेळीच होती की राजे आपण पक्ष स्थापन करा, आपण संघटन स्थापन करा. पण मला 20 वर्ष लागले. मला स्वतःच्यावर माझ्यावर विश्वास याला की आता ती वेळ आलेली आहे. मुंबईत मराठा समाजाचा मेळावा आला. 58 मोर्चे निर्माण झाले होते. त्यावेळी स्टेजवर जाण्याची कोणाची धाडस नव्हती, कारण का नेत्यांना ठरवलं होतं, नेत्यांना सांगितलं होतं सगळ्या या समन्वयकांनी की हे नेते स्टेजवर जाऊन चालत नाहीत. आला स्टेजवर नेता, त्याला कार्यक्रम झाला. आणि मग मी त्या स्टेजवर गेलो
कारण का तिथं दलित मराठा, ओबीसी मराठा, हिंदू मुस्लिम हे वाद होणार होते. आणि म्हणून मी धाडस केली, त्या स्टेजवर गेलो. लोकांना काय वाटलं मी ते बघितलं नाही, पण शिवशाहूंचा वंश मी पळून जाऊ शकत नाही. आणि म्हणून माझा शब्द ऐकून पूर्ण महाराष्ट्रातले 50 लाख लोक आलेले ते गेले. आता तो निर्णय बरोबर होता काय चुकीचा होता मला त्याच्यावर भाष्य करायचं नाही, पण त्यावेळी मी एकच बघितलं, मी शिवशाहूंचा वंशज आहे. लोकांच्यात काही गडबड झाली त्याला जबाबदार कोण असणार? आपण तिथं पळून जाऊ शकत म्हणून तिथं मी गेलो. मराठा समाजाचं आरक्षण रद्द झालं. मराठा समाजाचं आरक्षण रद्द झालं आणि त्यावेळी मराठा समाजमध्ये एवढा आक्रोश होता. मी पुन्हा महाराष्ट्राला समजून सांगितलं, मराठा समाजातल्या लोकांना समजून सांगितलं, नुसतं मराठा आहे म्हणून मी मराठासाठी बाहेर पडलो नाही, पण ते सुद्धा बहुजन समाजाचा एक घटक आहे, त्यांना सुद्धा आरक्षण पूर्वी मिळत होतं. आणि या सगळ्यांना ज्यांना आरक्षण मिळतं त्या सगळ्यांना एकत्र कसं आणता येईल यासाठी तो माझा लढा होता. आणि तिथं मी आक्रोश करू शकलो असतो, तिथं दंगा काही करायचं मी करू शकलो असतो, पण मी महाराष्ट्राला शांत ठेवलं. ह्याची दखल घेतली काय कोणी? मग शेवटी सरकारच्या पुढं आम्ही सर्वजण गेलो. तिथं सरकारला सांगितलं आरक्षण रद्द झालंय ना, तर तुम्ही काय करायला पाहिजे? आता घसा बोलून बोलून माझा आता कोरडा झालाय. काय तुम्ही रिव्ह्यू पिटिशन मध्ये पडले? रिव्ह्यू पिटिशन आता किती वर्ष झाले रिव्ह्यू पिटिशनला पडून? त्याच्यावर कोण बोलत नाही. मी सांगितलं रिव्ह्यू पिटिशन होत नाही तर क्युरिटी पिटिशन करा, त्याच्यावर चर्चा नाही. आणि म्हणून त्यावेळी सुद्धा मी सांगितलं होतं, याच देवेंद्र फडणवीस सरकारनं जे टिकणारं आरक्षण आहे ते तुम्ही आरक्षण द्या. आरक्षण कसं द्यायचं हे तुम्हाला कल्पना आहे. आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना सुद्धा मराठा समाजाचा पूर्ण सहकार्य, पूर्ण सपोर्ट आहे. त्यांनी सुद्धा युद्ध पातळीवर मीटिंग लावावी आणि मराठा समाजाला, या गरीब मराठा समाजाला टिकणारं आरक्षण हे कसं देता येईल त्याच्याकडे त्यांनी लक्ष केंद्रित करणं गरजेचं. हे सगळं होत असताना मी त्यांना सांगितलं की ज्या मूलभूत सुविधा आहेत ज्या समाजाच्या, हे तर द्या जे तुमच्या हातात आहेत. सारथीसाठी असेल, अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल, ज्या मुलांच्या नोकऱ्या गेल्या त्या बिचारांची काही चूक नाही, त्यांना सुपरन्युमररी किंवा अधिसंख्य जागेच्या माध्यमातून द्या. अनेक प्रश्न आहेत, 5-6 मूलभूत आहेत, त्याचं काय सोडत? 30% सुद्धा अजून सोडवलं नाहीत. अजून ते प्रश्न प्रलंबित आहेत. मुख्यमंत्री तुम्ही तिथं आला होता, तुम्ही मी जिथं आमरण उपोषण केलं. अहो संभाजी छत्रपतींनी आयुष्यात केव्हा शाकाहारी जेवला नाही, नुसतं मटण खातो. आणि तिने आमरण उपोषण 4 दिवस मी एक अन्न खाल्लं नव्हतं. भवानी देवीची शपथ देऊन सांगतो. हे कोणासाठी? हे कोणासाठी? या सामान्य जनतेसाठी मी करत होतो. मला काय स्वार्थ नाहीये. आणि आता ती वेळ आलेली आहे, स्वराज्य संघटना हे तुम्हाला प्रश्न विचारणार. अन्यायाच्या विरोधात लढा होत असेल, अन्याय जर होत असेल त्याच्या विरोधात आमचा लढा असणारच. आणि म्हणूनच आज क्रांती दिनानिमित्त हा मी विषय मुद्दाम काढला. राज्यसभेची इलेक्शन झाली होती, त्या राज्यसभेसाठी मी म्हटलं मी पारदर्शकपणाने कोणाचाही ह्या पक्षाचा त्या पक्षाचा झेंडा न घेता मी 6 वर्ष राज्यसभेत काढली. गडकोट किल्ल्यांच्या संवर्धनासाठी असेल, काय समाजाच्यासाठी किंवा बहुजन समाजाला एकत्र आणण्यासाठी असेल. आणि म्हणून मी त्यांना सांगितलं मला अपक्ष म्हणून तुम्ही मला खासदारकी द्यावी. शेवटी देत त्यात मला खोल जायचं नाही, पण शेवटी त्यांनी दगा दिला, तो दगा दिलाच. शब्द फिरवला म्हणजे फिरवलाच. पण मी शिवबंधन बांधा म्हणून मी त्या काय कुठल्या पक्षात गेलो नाही. म्हटलं खासदारकी नसली तरी चालेल, आपण ह्याच्या पुढंच स्वराज्यासाठीच बाहेर पडायचं. कारण ही शिवाजी महाराजांचीच इच्छा असेल, ही शाहू महाराजांचीच इच्छा असेल, शिवाजी महाराजांचीच इच्छा असेल. मोठा महाराष्ट्र पिंचून काढा, महाराष्ट्राचे प्रश्न आहेत ते समोर आणा.
उदाहरण मला तुम्हाला सांगायचं आहे. काल जोरात पाऊस पडला. माझी इच्छा आहे आज सुद्धा जोरात पाऊस इथं पडायला पाहिजे. हे सगळा स्टेज ₹1 मी दिलेला नाहीये. हे सगळं स्टेज ह्या तुळजापूरच्या लोकांनी उभा केलंय. माईक बघा, आमचा माईक आहे हा स्टायलिश बिलिश माईक नाहीये. आमचा बघा स्टेज डायस काय रंग सुद्धा नाही याला. आम्ही पुण्यावरून काय सामान आणलं नाही, जे इथं मिळते ते घेतलंय. मी नाही घेतलं, या तुळजापूरच्या लोकांनी केलेलं आहे. आता मी अपेक्षा व्यक्त करत होतो की आज जोरात पाऊस पडावा, कारण की ह्या मराठवाड्यात केव्हा पाऊसच पडत नाही. अतिवृष्टी परवा झाली आहे, त्याच्यावर मी बोलतो 2 मिनिटात. पण माझी अपेक्षा ही होती की पाऊस पडला की आपण मराठवाड्यातील लोक खुश. का खुश? अरे पाऊस आला, पाऊस आला. आमच्याकडे केव्हा पाऊस पडत नाही म्हणून काल आम्ही खुश होतो. आज सुद्धा पाऊस पडत. माझी आजीच जे पाऊस पडत, 2 दिवस पाऊस पडत, 10 दिवस पाऊस पडत. पण उन्हाळ्यात आम्ही काय करतो मराठवाड्यातील लोक? पाणीच नाही. मग हा लढा कोण उभा करणार? काय नुसतं पश्चिम महाराष्ट्रात पाणी आहे, ते पश्चिम महाराष्ट्रात पाणी इकडे काय येऊ शकत नाही? काय इकडे पाणी येऊ शकत नाही आपल्याकडं? ह्याच्यावर कोण बोलतंय? ह्याच्यावर चर्चा करतोय कोण? आपण सुद्धा मतदान करून जातो. या आमदाराला, ह्या खासदाराला. तुम्ही खासदार आमदाराला प्रश्न विचार पाहिला, आमचं हा पश्चिम महाराष्ट्रात हक्काचं पाणी हे मराठवाड्यात केव्हा येणार? ही वेळ आलेली आपल्याला सर्वांना हा प्रश्न विचारायची. आता सुद्धा ₹1 तुम्ही द्या ना. मगाशी सूत्रसंचालन करत असताना त्यांनी सांगितलं की स्वराज्यचं आज लोक उद्घाटन होणार, आणि त्यांनी सुद्धा काही तारीख हुडकली, कुठली वेळ हुडकली? आमचीच. तर त्यांना माहित होतं बहुतेक संभाजी छत्रपती तर जोरात बोलणार. असो, चांगल्या गोष्टीसाठी तुम्ही लवकर सरकार स्थापन केलं, याबद्दल तुमचं मनापासून शुभेच्छा तुम्हाला. हे 2 महिने तुम्हाला विचारात डोक्यात आलं असेल की स्वराज्य मी घोषणा करून सुद्धा स्वराज्याची जी मुवमेंट का सुरू झाली नाही. अनेक लोकांचे फोन येत होते. अनेक लोक म्हणत होते राजे केव्हा सुरू होणार सुरुवात? एकदम सामान्य माणसांचे फोन, सामान्य माणसांचे. माझं मोबाईल पूर्ण भरलं मेसेजनी की आम्हाला स्वराज्यात काम करायचंय. मी मुद्दाम हे 2 महिने हे सगळं बघत होतो, काय चाललंय काय नाही. मग आमच्यातच चर्चा, आपले लोक की हा पक्षात हिगडगुडी मारली, त्या पक्षात तो गेलाय, रात्रभर कट्ट्यावर चर्चा हीच. कोण तिकडे गुवाहाटीला काय जाऊन बोलतो ते वेगळा विषय, कोण इथं मुंबईत जाऊन बसतो तो चर्चा करतो काचेच्या एसी काचेत फिरायला शिकायचं, आम्हाला काही अडचण नाही. पण हे सगळं होत असताना मला ते मनात असं टोचत होतं, आणि म्हणून ठरवलं आपण या 9 तारखेलाच आपली स्वराज्याची सुरुवात करायची. या गरीब, या विस्थापित लोक आहेत, या प्रस्थापित लोकांना काय करायचं ते करून दे. पण ह्या विस्थापित लोक आहेत, ह्यांना आपण कशी ताकद देऊ शकतो? या लोकांना सुद्धा आपण आमदार कसं करू शकतो? या लोकांना सुद्धा आपण उद्या खासदार कसं करू शकतो? या लोकांना सुद्धा आपण राजकीय ताकद कसं देऊ शकतो? स्वराज्य संघटना काही राजकारणात जाणार नाहीये, पण जर वेळ प्रसंगी जर आलाच विषय तर निश्चित तो मार्ग आम्हाला मोकळा आहे. हीच परिस्थिती 300 वर्षाच्या अगोदर होती शिवाजी महाराजांना. शिवाजी महाराजांनी सुद्धा जे स्वराज्य स्थापन केलं, हे स्वराज्य या सगळ्या जागीरदार सरदार या लोकांना केलं नाही. शिवाजी महाराज गेले शिवारात, जो नांगर, जो शेती करतो त्याला हातात दिली तलवार. चांगल्या कामासाठी चला संघटित होऊया. हे शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केलं होतं आपण तेच पकडू. आपल्याला काही तुलना करायची नाही आणि करू शकत सुद्धा नाही. पण ह्या विस्थापित लोक, जो सामान्य माणूस आहे, ह्याला ताकद देण्यासाठी हे स्वराज्य स्थापन झालेलं आहे.
आता सगळेजण म्हणणारे पुढारी तिथं बसून खोर आहे, काय करणार आहेत? यांच्याकडे कुठलं कायदा नाही, यांच्याकडे सहकार नाही आहे, यांच्याकडे उद्योगधंदे नाही आहेत, यांच्याकडे गाड्या गोडे नाही, नुसतं भाषण करणार टिंगट सगळे हे जे आम्ही ह्या लोकांना थोडेसे इकडे तिकडे पैसे बिशे इकडे दिले गेले, सगळे लोक आपल्याकडे येतील. आपल्याला सुद्धा परिवर्तन घडवायचं आहे, आपल्याला सुद्धा परिवर्तन घडवायचं आहे, आपल्याला सुद्धा सांगायचं आहे की हो आम्ही शिवभक्त तुमच्यासारखे त्या कार्यकर्त्यांना काय ते दिलं म्हणजे आम्ही गेलो तुमच्याकडे, असं नाही आहे. जर ठरवू ना, आमच्यात सुद्धा एक वेगळी ताकद आहे. आज आम्ही महाराष्ट्रातून अनेक ठिकाणी लोक आले, नुसतं मी म्हटलं मी आज जाणार आहे, या तुळजापूरला भेटू. ही ताकद कशी निर्माण झाली, काय स्वागत केलं आज माझं, काय उत्साह होता, ही कुठनं निर्माण झालं? ही स्वराज्याची ताकद आहे. स्वराज्याचा आपण बोर्ड बघितलं, सगळ्यांना वाटलं असेल पहिल्यांदा की एक सगळी स्टाईल असते ना, पहिल्यांदा आपण लोगो तयार करायचा. पण मी फार विचार केला, बाबा लोगो आपण तयार करायचं म्हणजे काय करायचं नेमकं? या स्वराज्यामध्येच या शब्दातच सगळं समाविष्ट आहे, सामावेशिक आहे सगळं. 5 सूत्री जे आम्ही जो अजेंडा घेतलेला आहे, सहकार असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, कामगार असेल, शेतकरी असेल, हे सगळे विषय एकमेकाला निगडीत आहेत. ही ताकद या सामान्य माणसाला या स्वराज्याच्या माध्यमातून द्यायची. स्वराज्य एक नाविन्यपूर्ण ज्या माध्यमातून, योजनेच्या माध्यमातून तुमच्या पुढे येणार आहे. जो चुकला तिथं संभाजी छत्रपती स्वतः तिथं असणार आहे. ज्या आमदार खासदारांनी चांगलं काम केलं, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. बरं काय चुकीचं केलं, आई जगदंबाची शपथ घेऊन सांगतो, त्याला माफी नाही. मग तो कोणी असेल, कोणी असेल. त्या सहकार क्षेत्राचे आपण म्हणतो, हे सहकार महर्षी, हे उद्योगपती, हे कामगार, त्या कामगारांसाठी आम्ही एवढं एवढं केलं. जर चांगलं करत असाल, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. साखर कारखाने जर खायला सुरुवात तुम्ही केली, कारखाने उडून लावायला गेला, तर संभाजी छत्रपती तिथं आलेच, स्वराज्य तिथं आलंच. आणि ह्याच्या पुढे सुद्धा माझं आव्हान आहे, स्वराज्यात 1 रुपया आम्ही काही देऊ शकत नाही, आमच्याकडे पैसा नाही. गाडी घोडा देण्यासाठी तुम्ही जर अपेक्षा केली तर आम्ही देणार नाही. आज जसं तुम्ही आला तर ठीक, आपण परिवर्तन करू. नाही परिवर्तन झालं तर जबाबदार आपण सर्वजण असणार. आताच पद्माकर चव्हाण यांनी आत्ताच चेक पाठवले. कुठे 9,822 रुपये दिलेले. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. संभाजी राजे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. संभाजी राजे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जय शिवाजी, जय शिवाजी. हम तुम्हारे साथ हैं. छत्रपती संभाजी राजे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आता सुट्टी नाही. मी माझ्या चिरंजीवासोबत मुद्दाम आणलंय. हे लोकांना तुमच्याकडे सुद्धा अपेक्षा आहे. मी जेवढं होईल तो पण मी करणार. पण मला तुमच्यासारख्यांची जर ताकद निर्माण केली तर हा महाराष्ट्र जे शिवाजी महाराजांनी स्वराज्याची कल्पना आणली होती, केली होती, जे माझं स्वराज्य हे सुराज्य व्हावं, ते आपण करू शकतो. विश्वास ठेवा तुम्ही सर्वजण. तुम्ही विश्वास ठेवा तुमच्यात. मीडिया आपल्याकडे येईल काही नाही येईल आपल्याला माहित नाही, पण आपल्याकडे सोशल मीडिया आहे आणि सोशल मीडिया चांगल्यासाठी वापरू आपण.
आज कुठं आपण ऍड दिली, पेपर ऍड दिली, या एक ट्विट केलं मी, नुसतं काय केलं, ट्विट टाकलं आणि माझ्या फेसबुक पेजवर टाकलं, गर्दी झाली निर्माण. ही तुमची ताकद आहे आणि तुमची ताकद मोडण्यासाठी हे प्रस्थापित लोक येतील. अशा ह्या लोकांच्यावर सावध राहा, जावा त्यांच्या जवळ, काही अडचण नाही. स्वराज्याचे पैसे घ्या, म्हणजे मला माझ्या गाडीसाठी नाही, उद्या कधी वाटेल संभाजीराजे आपण गाडी भेट देऊ पैशाची, नको. आमच्या कार्यक्रमासाठी माईक, स्पीकर, चादर किंवा काय जर चुकून जोरात पावसाला ताटपत्री, अशासाठी योगदान द्या. आपण सुद्धा शिवाजी महाराजांकडे काय पैसा होता का तेवढा एवढा, जसं त्या औरंगजेब औऱ्या औऱ्या काय ते म्हटले मग असे. आणि तो आमदार म्हणतो काय मोठा राजा, काय मोठा राजा, हिने काही चूक केली नाही, चुकीची मांडणी झाली इतिहासात आणि म्हणून त्यांची बरोबर मांडणी झाली, तर आपण सर्वजण त्याचा उदो उदो करू. आणि आमचा खासदार, आमचा प्रस्थापित माणूस, एका जणाने त्याला शिव्या दिले नाहीत. मला माझं जर कोणी ट्विट बघितलं, माझं कोणीतरी माझं ते व्हिडिओ क्लिपिंग बघितलं असेल, मला माहीत सुद्धा नव्हता हा बोललाय का, मी भाषण केलं त्याच्या अगोदरच बोलला होता. मला औरंगजेबचं म्हटल्यावर मला म्हणे याला महाराष्ट्रात नाही देशात याला बाहेर फेकायला पाहिजे म्हटलं. म्हणजे राजकारण करावं, पण कुठल्या लेवलचं, का अजूनपर्यंत कोण त्याच्याबद्दल बोलत नाही. एक जण मला कोणतरी म्हटला की तो डायरेक्ट बोलला नाही. अरे डायरेक्ट नाही, पण औरंगजेबचा म्हटला ना, त्याचा इतिहास जर आपण वाचला तर, चांगल्या पद्धतीने मांडला तर तो चांगला राजा. अरे बेशरम लोक आहेत अशी बोलतात. पण ह्याच्या पुढे महाराष्ट्रात ह्या गोष्टी कदापि चालून देणार नाहीत. मी थोडं कडक सुद्धा असणार स्वराज्यात. आज शिस्त नव्हती मला माहिती आहे. आज या व्यासपीठावर मलाच भीती, व्यासपीठ केव्हा खाली राहील काय हरकत नाही, केव्हा तरी नियम मोडायचेच असतात, केव्हा तरी नियम मोडायचेच असतात. पण चांगल्यासाठी नियम मोडत असतील तर संभाजी छत्रपती तुमच्या बरोबर आहे. जर उलट सुलट काही ते करायला गेला, मग ते माझं शिवाजी महाराजांचं रक्त संचारणार आणि सांगणार स्वराज्यात हे चालणार नाही. याचा अर्थ असा नाही आहे की सगळं शिस्तबद्ध होईल. आम्हाला डिवचलं तर आम्ही सुद्धा अंगावर येऊ शकतो. म्हणून कोणी डिवचायच्या भानगडीत पडू नका याच्या पुढे स्वराज्याला. ते बघा, त्यांना सुद्धा आनंद झाला बोललो, काय संबंध नाही आमचा त्यांचा, पण चेहऱ्यावर हास्य. आणि हेच ताकद आपल्याला सर्व ठिकाणी न्यायची आहे. मी अजून जरा भाषण वाढवत होतो म्हणजे पाऊस पडल म्हणून. या विस्थापितांना सुद्धा लक्षात हे पाणी पडते जा, हाय का नाही प्रश्न मराठवाड्यात, हाय का नाही प्रश्न. आणि मला आनंद आहे अशा या विचारपीठावर एकही पुढारी बसलेलं नाही. घाबरलेत, बघायला लागले ते खिडक्यातनं कुठनं तरी, हे काय बोलणार आहेत, हे काय करायला लागलेत, ह्यांच्या डोक्यात काय पुढं. माझ्या डोक्यात भरपूर आहे. आता वेळ प्रसंगी टप्प्याटप्प्याने बाहेर काढायचं. एकच काढलं, ही स्वराज्य संघटना आहे. आज आम्हाला डिवचलं, आमच्या अन्यायाच्या विरोधात, आम्ही अन्यायाच्या विरोधात ज्यावेळी लढा उभा करणार, आमचे प्रश्न सुटले नाहीत तर पक्ष सुद्धा तयार होऊ शकतो. आम्हाला या मिनिटाला पक्ष काढायचा नाहीये. आम्हाला डिवचणं म्हणजे काय, सामान्य माणसांचे प्रश्न सोडवा तुम्ही. बस झाला ना, 30 दिवस फिरून आलाय. पूर्वीच्या महाविकास आघाडी सुद्धा, मला कोणावर टीका करायची नाही वैयक्तिक, त्यांनी सुद्धा 1 महिना घेतला. या आताच्या ह्या दोन्ही ज्या एकत्र आल्या त्यांनी सुद्धा 1 महिना घेतला. 60 दिवस आपले गेले, 60 दिवस आपल्याला जनतेने निवडून दिलेलं आहे. एक एक दिवस महत्वाचा आहे, एक एक दिवस महत्वाचा आहे. आणि तो एक एक दिवसाचा आता तुम्ही भरपाई करणं गरजेचं आहे. तुम्ही महाराष्ट्र पिंजून काढा सगळ्या सरकारच्या लोकांनी, जबाबदारी घ्या. तुम्ही चांगलं काम करा, स्वराज्य तुमच्या पाठीशी असणार. तुम्ही गडबड केली तर हे सगळे मावळे
जिथं तुम्ही असणार तिथं येणार. सणा वाटेल संभाजी छत्रपती काय बाहेर पडतोय, काय पडणार आहे? तर राजवैभव असणारा माणूस 10-10 इंची असणाऱ्या गादीवर झोपत असेल. हो, माझी चॅलेंज आहे. मी ज्या पद्धतीने राहतो, ज्या पद्धतीने फिरतो, आता ह्याच्या पुढे माझ्यावर ह्या पुढारी तेवढंच फिरावं. या वर्षभरात पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. काना कोपऱ्यात जिथं जिथं मी पोहोचलो नाही तिथं तिथं पोहोचणार आहे. स्वराज्याची एक शाखा सुद्धा उद्घाटन करायची असेल, मग ते दुर्गम ठिकाणी असेल, ज्या ठिकाणी आपण पोहोचू शकत नाही, ज्या ठिकाणी आदिवासी राहत असतील, त्या ठिकाणी सुद्धा संभाजी छत्रपती चालत जाऊ शकणार. और रायगड चढतोय मी, रायगड किल्ला चढतोय. जे कोण रायगड आले त्याला माहित आहे, रायगड गोटगड किल्ल्याचं संवर्धन जतन करत असताना, कोविड मध्ये काम बंद असताना, त्याचं काम पाणी करताना, हाच संभाजी छत्रपती काम बघायला शिवाजी महाराजांचं कसं संवर्धन चालू आहे, जतन चालू आहे हे बघण्यासाठी मी तिकडे गेलो. गडकोट किल्ल्यांच्या किती जण बोलतो तो? शिवाजी महाराजांचे किल्ले, रायगड आहे, राजगड आहे, सिंधुदुर्ग आहे, सोलापूरचा तुमचा एक किल्ला इथं आहे. कोण बोलतोय त्याच्याबद्दल? किती पैसे आलेत, कोणी पैसे दिलेत? मी प्रामाण्य माझी स्वतःची स्तुती करत नाही, पण मी मागा लागलो. या मागच्या सरकार, देवेंद्र फडणवीसचं सरकार होतं आणि रायगडसाठी पैसे कायदेशीर पद्धतीने काहीतरी ट्रिटी झाली असेल, ती कशी मोडता येईल आपण करूया प्रयत्न. नाही प्रयत्न झाला तर गोष्ट वेगळी आहे. या ना तुम्ही या 50 वर्षात किंवा ह्या 50 वर्षात, या 10 वर्षात आपण धरू, तुम्ही केव्हा ऐकले सगळे खासदार मराठवाड्याचे एकत्र आलेत, सगळे आमदार एकत्र आलेत? या मराठवाड्याला पाणी कोण देणार ह्याच्यावर केव्हा चर्चा झाली आहे? उद्योगाचे प्रश्न आहेत किती. तर मला सांगा, तुमच्या इथं किती मोठी, कुठं इथं एक औरंगाबाद जर सोडलं तर या ठिकाणी कुठं तुमचं किती मोठे उद्योग उभा राहिलेत? जे साखर कारखाने ते निम्मे बुडी, जो चांगला चालवतो कौतुक आहे. कामगारांचे किती प्रश्न आहेत? आपले कामगार इथं थांबतात, काहीच नाही, सगळे जातात पुन्हा मुंबईला. का आपण इथं रोजगार उभा करू शकत नाही? ह्याच्यावर का कोण बोलत नाही? ह्याच्यावर का चर्चा होत नाही? किती मोठ्या शिक्षण संस्था आहेत इथं, गव्हर्नमेंट काय मदत करते शिक्षण संस्थेला? ह्याच्यावर का कोण बोलत नाही? मला आनंद आहे आज एवढा पाऊस यायला लागला तरी सुद्धा इथं चल बिचर काही नाही कोणाचं. हीच ताकद आपल्याला उभं करायची. छत्रपती शाहू महाराजांनी केलं ते आपल्याला करायचंय. तुम्ही म्हणाल इथं महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा का फोटो नाही? शिवाजी महाराज म्हणजे काय? जे स्वराज्य निर्माण केले, 18 पगड जात 12 बुडतं एकत्र आणलं. राजाजी शाहू महाराजांनी ती स्वराज्याची सुराज्याची संकल्पना अंमलात आणली. आणि शाहू महाराज आले म्हणजे काय झालं? ज्यांनी पहिलं आरक्षण दिलं, ज्यांनी पहिलं आरक्षण दिलं ते बहुजन समाजाच्या अनुसूचित जाती, अनुसूचित घटक, ओबीसी या मराठा समाजाला दिलं. आणि त्याच्यामध्ये आपोआप महात्मा फुले आले, आपोआप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले. नुसतं फोटो लावले म्हणजे विचार होत नाही. आणि म्हणून मी मुद्दाम तुम्हाला क्लिअर केलं की शिवशाहूंचं आमचं ब्रिज वाक्य. आता आमचं काय ब्रिज वाक्य? लोगो आम्ही काही वेगळाच करणार नाही, हाच आमचा लोगो. ह्या लोगो मध्येच सगळे येते. झेंडा घेतला हे आपल्या स्वराज्याचं प्रतीक आहे. आणि म्हणून ब्रिज वाक्य काय घेतलंय? शिवशाहूंचा विचार, शिवशाहूंचा विचार, राष्ट्राचा विकास. शिवशाहूंचा विचार आणि राष्ट्राचा विकास हेच मंत्र घेऊन आपल्याला जायचंय. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना वाटत असेल की ह्या मोर्चा म्हणून ह्याचं उद्घाटन मुंबईसारख्या हायटेक एक 50 लाख रुपये, 1 कोटी रुपये घालून, 2 कोटी रुपये घालून आपण का केलं नाही? मग इकडे का आलो? 2 कारण आहे, ते तुळजापूरचं कारण हे आपल्या सर्वांना कल्पना आहे. पण आई जगदंबाचा आशीर्वाद घेऊन आपण जाऊ. ज्या शिवाजी महाराजांना आशीर्वाद दिला आई जगदंबानी, त्या स्वराज्य संघटनेला परत एकदा आईने आशीर्वाद द्यावं, या श्रीचं राज्य व्हावं. हे कोणी म्हटलं होतं? हे आपल्याला माहित आहे.
हे राज्य हे श्रींचं राज्य व्हावं. श्री म्हणजे कोण? आपली जगदंबा आई तुळजाभवानी. आणि म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की चला तुम्ही सर्वजण हे श्रींचं राज्य जर करायचं असेल तर हे सुराज्य करायचं असेल तर स्वराज्यात सर्वजण संघटित व्हा. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.